महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये आकस्मिक व दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय तसेच सर्वसामान्य जनतेतून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. या दुःखद प्रसंगी माऊली शेठ कुऱ्हाडे तसेच आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गट उमेदवार गिरीश उर्फ बंटीदादा सुरेश कोकणे व आळे वडगव्हाण पंचायत समिती उमेदवार स्वातिकाताई प्रकाश डोके यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अजित पवार हे नेहमी सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यरत राहिले. त्यांच्या जाण्याने समाजाने एक संवेदनशील व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व गमावले आहे. या श्रद्धांजली कार्यक्रमावेळी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई व TV1 जनसेवा न्यूज परिवाराकडूनही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांना फोन केला ती सोडण्याचं काम ते नक्की करत होते आणि म्हणून एक जवळचे आमचे एक नेते, एक महाराष्ट्राचे आधारस्तंभ गेल्याचं खूप दुःख झालं आणि आता लवकरच सर्व मंडळी जमली होती. ते आज खरं तर आमचे मित्र बंटी कोकणे, हे बंटी गिरीश कोकणे हे खरं तर आता जिल्हा परिषदला उभे आहेत. त्यानिमित्ताने सर्वजण जमले तर म्हणून मला बोलावलं की या मग अजितदादांना श्रद्धांजली व्हायची आहे, म्हणून मी खरं तर श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे आलो. आणि म्हणून आज आपल्या या सर्वांचे इथे नवरबाईच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं मी खरं तर आमचा एक अतिशय जवळचे आमचे नेते अजितदादा यांना मनपूर्वक अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्याची शांती देवो आणि परत असा नेता होणे खरं तर मुश्किल आहे. त्याची कसर भरून काढणे खरं तर अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. मी परत एकदा आमच्या ह्या नेत्याला, प्रेमाच्या नेत्याला मी मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती, हरिओम शांती. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाची बातमी आपल्याला आज कळली. खरं तर आम्ही जमलो होतो म्हणजे जो प्रचार आज या निमित्तानं प्रचार प्रारंभ करायचा होता, स्वातिताई डोके आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी जमलो होतो. परंतु ही बातमी कळल्यानंतर संपूर्ण देश दुःखात आहे आणि खरं तर अजितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व या महाराष्ट्राचं हरपल्यामुळं आपल्याला सर्वांना दुःख झालेलं आहे. त्यामुळं कोणतीही प्रचार यंत्रणा आम्ही न करता हा प्रचार आहे त्याच ठिकाणी थांबवत आहोत आणि या दुःखात सर्व आम्ही मंडळी सहभागी होऊन अजितदादा पवार यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. रामकृष्ण हरी.